नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, DigiPay वेब या पोर्टलवरती सध्या DigiPay गेटिंग लोकेशन ब्राउझर अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे. लोकेशनचा एरर दाखवत आहे. तर हे कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहे, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, एकदम सोपी पद्धत आहे. चला तर व्हिडिओ सुरू करा. या ठिकाणी तुम्ही DigiPay लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला एरर दाखवत असेल तर याची एकदम सोपी पद्धत आहे. ते लॉग इन करून घ्या. नंतर गुगलवर या. गुगलवर आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी SPOOF लोकेशन अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे. टाईप केल्याच्यानंतर या ठिकाणी 1 नंबरची जी वेबसाईट आहे तिला क्लिक करून घ्या. तिला ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. तर या ठिकाणी राईट साईडला निळ्या अक्षरात ॲड टू क्रोम त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वर राईट साईडला लोकेशनचं चिन्ह दिसेल ॲड झालेलं. या ठिकाणी तर हे लोकेशनचं चिन्ह ॲड झालेलं आहे. तर आता काय करायचं, त्याचं तुम्हाला ओके करायचं आहे. ठिकाणी नंतर तुम्हाला DigiPay यायचं आहे आणि रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ॲड झालेल्या लोकेशनच्या लोगोवर जायचं आहे. लोगोवर केल्याच्यानंतर एकदम खाली स्टार्ट लोकेशनवर क्लिक करायचं आहे. लोकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक मॅप दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही राईट साईडला सर्च बटन आहे, त्या ठिकाणी सर्च करून तुम्ही तुमचं लोकेशन टाकू शकता. लोकेशन टाकल्याच्यानंतर एक्झॅक्टली करेक्ट लोकेशन टाका. अशा प्रकारे लोकेशन टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला खाली सेंड टू लोकेशन अशा प्रकारे दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड टू लोकेशनवर क्लिक करायचं आहे राईट साईडला खाली. तर अशा प्रकारे ही एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. यासाठी 2-4 ऑप्शन आहेत, पण ही एकदम सोपी पद्धत असल्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. इथे एकदा याला लॉग आउट करून लॉग इन करा. या ठिकाणी लॉग आउट करा. लॉग आउट करून लॉग इन करून घ्या. म्हणजे पूर्णपणे रिफ्रेश होईल आणि तुमच्या लक्षात पण येईल. तर या ठिकाणी OTP टाकायचा आहे. काही करू नका, व्यवस्थित व्हिडिओ पहा. तर या ठिकाणी लॉग इन झालेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला टेस्ट करण्यासाठी बॅलन्स इन्क्वायरीवर क्लिक करू. बॅलन्स इन्क्वायरीवर टेस्ट करण्यासाठी आपण क्लिक करून पाहू. या ठिकाणी बँक वगैरे निवडून घ्या. आधार नंबर टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका. गेट कॅप्चावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेटिंग लोकेशन इज सक्सेसफुली ॲडेड अशा प्रकारे दाखवेल. तर एकदम सोपी पद्धत आहे सॉल्व करण्यासाठी. तर आपल्या CSC चालक मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.